मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। राज्यभरातील ज्या महिलांकडे रेशन कार्ड असेल त्यांच्याकरिता एक गुड न्यूज महायुती सरकारने दिलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्याकरिता सर्वात मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वप्रथम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून विविध शासकीय योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक मोठी अपडेट देताना असे म्हटले की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी होणार नाहीये। होय मित्रांनो, सध्या सर्वत्र लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे की त्यांचा अर्ज रद्द तर होणार नाही ना, कारण महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुनर्तपासणी सुरू केलेली आहे आणि ह्या पुनर्तपासणीमध्ये अनेक अशा महिला आढळून आल्या आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून किंवा खोटी माहिती देऊन आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे। काही महिलांनी तर अक्षरशः 2 वेगवेगळ्या अकाउंटद्वारे योजनेचा लाभ मिळवलेला आहे, म्हणजे 1,500 + 1,500 असे एकूण 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांना मिळत होते। आतापर्यंत जसे नॉर्मली 9,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले, तसे ह्या महिलांच्या खात्यामध्ये दुप्पट पैसे म्हणजेच एकूण 18,000 रुपये जमा झाले आहेत। पण आता महायुती सरकारने अशा महिलांविरुद्ध कंबर कसली आहे आणि कोणत्याच अशा महिलेला ह्यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाहीये जिने चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलाय किंवा खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलाय। महाराष्ट्रभरात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची सखोल छाननी सुरू करण्यात आलेली आहे आणि उच्च उत्पन्न असलेल्या किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर वाहन आहे, इतर संपत्ती आहे, अशा सर्व महिलांच्या अर्जांची कडक तपासणी केली जात आहे। मित्रांनो, महायुती सरकारने RTO कडून देखील डाटा मागवला आहे, ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींकडे 4 व्हीलर असेल किंवा मग कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर असेल तर अशा सर्व महिलांची नावे केवळ एका क्लिकवरच उपलब्ध होत आहे। तेव्हा अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून तातडीने वगळले जात आहे। मित्रांनो, काही लाभार्थी बहिणींनी तर स्वतःहून योजनेचे पैसे परत केले आहे, कारण त्यांनी खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ उचलला होता। मात्र महायुती सरकारने मोठं पाऊल उचलल्याने अनेकींचे धाबे दणाणले आहेत। आपल्या विरुद्ध दंडात्मक कारवाई तर होणार नाही ना, या भीतीने अनेक महिलांनी या योजनेचे पैसे सरकार तिजोरीत जमा केले आहेत। आदिती तटकरे यांनी मीडियाशी बोलताना या योजनेविषयीच्या अनेक गोष्टी स्पष्ट केल्या। त्या म्हणाल्या की आम्ही परिवहन विभाग आणि आयकर विभागासोबत मिळून अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे। महिला किंवा तिच्या नवऱ्याच्या नावावर वाहन तर नाही ना, यासाठी सरकार परिवहन विभागांकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे। तसंच कोणत्या महिला किंवा त्यांचे पती कर भरतात, त्यांचं उत्पन्न काय याची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या मार्फत क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात आहे। मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्या म्हणाल्या की ज्यांनी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जोडले आहेत त्यांच्या अर्जाचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिला दारिद्र्य रेषेखाली येतात, त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे। शिवाय अन्न आणि नागरी पुरवठा विभाग या लोकांचं व्हेरिफिकेशन करूनच त्यांना रेशन कार्ड देत असतं, त्यामुळे त्यांचं आधीच क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याचं गृहीत धरून आम्ही पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी करणार नाही। तेव्हा मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्याकरिता सगळ्यात मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। एकतर योजनेचा हप्ता वाटप करताना तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे, तसेच तुमच्या नावाचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार नाहीये। तेव्हा तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणार म्हणजे असणारच। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही अगदी सेफ आहात। सरकारतर्फे हप्ता वाटपाकरिता जसा बँकांमध्ये निधी वितरित केला जाणार तसा लगेचच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। मित्रांनो, शासकीय योजनांच्या अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।